बॉलिंग ट्रॅक वरती आता मात्र सज्ज झालाय सौरभ. बॅटिंगला पण पाहतो केतन आणि दुसरा कोण आहे रे प्रथा? प्रणव आणि केतन ही जोडी मैदानाच्या आत आहे. आणि देवेन मैकर यांच्या वतीने 1000 रुपये नक्कीच आपल्या देणगी आली मंडळासाठी. त्यांचा नक्कीच आभार. आता देणगीचा स्वीकार झाला. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. हे सत्ताचा वाईट बॉल आहे. डॉट बॉल. नक्कीच प्रणवची जर इथे विकेट संपादित केली तर नक्कीच 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल नितेशजी पोलेकर सभेच्या वतीने. यावेळेस इथे मात्र थोडीशी चुकी करत असताना मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र या एकच धाव आहे. एका धावेच्या मदतीने दाफळ जाऊन पोहोचलाय. 2 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ झालाय. शांतता संयमीचा खेळ आहे. सौरभला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिले षटक घेऊन आलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा बॉल यावेळेस प्रतीकदा. बॉल तयार आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. 2 धावा फलकावरती आहे. महत्वपूर्ण षटक आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय इथे मात्र शुभ आगमन होत असताना सन्मान्य प्रतुजी कोलतरकर साहेब आणि याच दरम्यान सन्मान्य नक्कीच शिवसेना नक्कीच शिववर्धन तालुका अध्यक्ष म्हणून ज्यांची ओळख आहे यांचं इथे मात्र शुभ आगमन होत असताना मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे साहेब. आपण या वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं. आणि याच दरम्यान सन्मान्य अजितजी भाटकर साहेब ते देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. आपली स्पर्धा आपण पाहतो यावेळेस आपल्या समोर आहे. यावेळेस फटका चांगला सजवला 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र ही एकही धाव ना 5 बॉल आणि 10 धावा धावफलकावरती दुहेरी अंगम्य धावफलक. यावेळेस पूल केलं. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र सेकंड अटेम्प्टला जेल पकडलाय. हातातून निकाच इथे मात्र सुट्टा वाचलं ही जेल. आणि इथे मात्र फटका इथे मात्र फसलाय. फलंदाजाला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला लागत असताना इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. फलंदाज केतन बॅक टू डकआउट. मोठा धक्का लागलाय संघाला. केतनला मात्र परतावं लागतंय. महत्वाची विकेट इथे मात्र संपादित केली आहे. आणि आता मात्र एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावफलकावरती आहे. दुहेरी अंकांमध्ये धावफलक. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि याच दरम्यान सन्मान्य प्रतुजी कोलतरकर साहेब यांच्या वतीने आपल्या मंडळाला
1100 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी धन्यवाद आभार. तसेच अजितजी भाटकर साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाची देणगी आली. देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी धन्यवाद आभार. राजधानी मान्यवर आपल्याला आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळतील. मोठमोठे मान्यवर इथे मात्र उपस्थित होतील. नक्कीच त्यांचा आभार. नक्कीच सन्मान्य प्रशांतजी पाटील वडवली यांच्या वतीने आमच्या मंडळाला 500 रुपयाची देणगी आली आहे. देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचं अत्यंत अत्यंत ऋणी आभार धन्यवाद. या सवडीय मॅच कडे एक षटकाचा अखेरीस खेळ समाप्त झालाय. 10 धावा फलकावरती आहेत. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच सन्मान्य रितेशजी मोरकर साहेब इथे मात्र उपस्थित झाले. खरं आता नक्कीच रितेशजी मोरकर सातत्याने कॉमेंटेटर आहेत आणि सातत्याने काल ज्यांचा आवाज ऐकला चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून झाली. ते मात्र आता उपस्थित दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच विकेटसाठी परत एकदा 100 रुपये असेल. प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा कॅश प्राइज नितेशजी पोलेकर साहेब यांच्या वतीने असेल. लाऊड अपील यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथे मात्र कुठल्याही प्रकारची मात्र खुणा करत नाही. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सतीश पाटील आहेत आणि इथे मात्र सिद्धेश्वर आपण पाहतोय. 20 ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत आहेत. प्रणवचा विचार केला थोडस खस्सा नाही या मॅच मध्ये कारण की 5 बॉलचा खेळी त्यांनी मात्र स्वीकारले. फक्त आणि फक्त 1 धाव त्यांनी मात्र बनवलाय. आता मात्र डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. 3 बॉलचा खेळ झालाय. 10 धावा फलकावरती. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे आणि या षटकामध्ये जर विचार केला ना 3 बॉलवरती सलगचे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 बॉल इथे मात्र टाकलेत आणि एकही धाव इथे मात्र एकवडण्यात आली नाही. आता मात्र फलंदाजीच्या माध्यमातून पुढचा बॉल यावेळेस कट केलाय लेग साईडच्या दिशेने. इथे मात्र थोडस मिसअंडरस्टँडिंग होते. टार्गेट हिट करायचा होता. लाऊड अपील पाहावं लागेल यावेळेस. नक्कीच यावेळेस मी तर म्हणेन नॉट आउट असेल पूर्णपणे. यावेळेस पंच कुठल्या प्रकारचे ते मात्र निशाणी देत नाहीयेत. आणि आता मात्र इथे सुखरूपरित्या ओपनिंग क्रीज मध्ये दाखल झाला. चिकी सिंगल कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा 11 रन्स स्कोर कार्ड. फलकावरती पाहायला मिळतात 11 रन्स. शेवटच्या अजूनही 2 बॉल उर्वरित आहे या षटकामध्ये. राईट मोर द विकेट. यावेळेस बॉल तयार. इथे मात्र मोठा प्रहार करायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने पंच आमच्या दिशेने वळतात. वाईट बॉल. दोन्ही हात पंचांचे समांतर आणि धावा मिळाल्यात. त्या अवंतर धावेच्या मदतीने दाफला दम पोहोचला. 12 रन्स स्कोर कार्ड. 12 धावा फलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा बॉल तयार आहे. नितेशला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक 2. बॅट्समन आपण पाहतोय रणजित. यावेळेस लाऊड अपील परत एकदा पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी इथे मात्र मी तर म्हणेन नितेशच्या माध्यमातून झाली आहे. 5 बॉल आतापर्यंत टाकल्यात. फक्त 1 धाव खर्च केली. ती पण व्हाईटच्या स्वरूपात आली आणि एकही धाव बॅट मधून आतापर्यंत आली नाही कुठल्याही फलंदाजीच्या या षटकामध्ये. कमालीची कौतुक करावं तितकं कमी आहे नितेश. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा यावेळेस पुल केलं. इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे मात्र फटका सजवलाय आणि इथे मात्र मिळतील या 2 धावा आणि 2 धाव्याच्या मदतीने दाफलदम पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 14 धावा फलकावरती आहेत. 14 रन्स स्कोर कार्ड. आपली स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं एक चांगली दर्जेदार स्पर्धा. 365 दिवस जे सर्व खेळाडू वाट पाहत असतो. भंडारी प्रीमियर लीग 2024चा तरार मात्र चालू आहे. आजचा दुसरा दिवस आहे. मेगा फायनल डे या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आजचा हा अंतिम दिवस. खऱ्या अर्थानं हे 2 दिवस आपण पाहिलं तर जल्लोष जलसा या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानात होत होता. परंतु तोच सुखसुखाट आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. कारण की नक्कीच 2 दिवस विचार केला तर सर्व आमच्या समेत जोडले गेले होते. एक मैत्री खातीर भावासाठी या संपूर्ण समाजासाठी खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याचं काम मात्र केलं होतं. परंतु आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र या स्पर्धेचा अंत होईल आणि नक्कीच एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय.
बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय नील. तिसरा षटक घेऊन आलाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहतोय नो बॉलचा कॉल आलाय पंचांच्या माध्यमातून. नो +1 टोटल 2 धावा इथं ऍड होतील. 2 धावाच्या मदतीने दाफलकावरून पोहोचेल 16. 16 रन्स ऑन स्कोर कार्ड. 16 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. यास फ्रीडचा कॉल ग्रीन सिग्नल पंचांच्या माध्यमातून. संधी असेल यावेळेस प्रणवसाठी मोठा फटका खेळायची. डान्सिंग फटका खेळायचा होता. ऑन साइडला पूल केलाय अलॉंग विथ कार्पेट. फटका सजवलाय. एकच धाव. दुसऱ्या धावाची इथे मात्र मानस होतं परंतु धाडच नव्हतं. एका धावेवरती इथे मात्र समाजा मानव लागतोय आणि धावांचा जर विचार केला दाफलकावरून पोहोचलाय तब्बल 17 या आकड्यावरती. 70 रन्स स्कोर कार्ड. 17 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस परत एकदा त्याच दिशेने फटका सजवलाय. दुसऱ्या धावाचं वारंवार मी तर म्हणेन ट्राय करायचं परंतु ते मिळत नाहीये. एक धावा इथे मात्र एकवडण्याचं काम करतात. 18 धावा दाफलकावरती. 18 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 बॉलचा खेळ झालाय. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती आहे आणि 18 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा ऑफसाइडच्या दिशेने. काव कव्हरच्या डोक्यावर फटका सजवायचा होता परंतु इथे मात्र स्ट्रेट इंटू द बास्केट. क्षेत्ररक्षक टेपला जाईल आणि संकुचित झालाय फलंदाज प्रणवचा खेळ. फलंदाज बॅक टू डग आउट. याच नक्कीच विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज होता. प्रत्येक विकेटसाठी नक्कीच टीमचे ओनर आहेत. नक्कीच कॅप्टनसाठी नक्कीच प्रणवची कॅच घेतली त्यासाठी कॅच विकेट घेतली त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे नितेश पोलेकर यांच्या वतीने. कारण की कॅप्टनची विकेट घेतली ते मात्र त्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्या वतीने नक्कीच असेल गोलंदाज नील साठी. न्यू बॅटर नवीन मैदानात येतोय. ऑफसाइडच्या दिशेने फटका सजवलाय. इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. थोडंसं फंबल झालाय परंतु इथे बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. समीर आपण पाहतोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर इनॅट नंबर 3 वरती आलाय. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढला. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षेचा चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली आहे आणि दाफलकाचा विचार केला. दाफलक पोहोचले तब्बल 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल आहे. तिसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करायचा होता. लाऊड अपील पाहायला मिळते. इथे मात्र पाहावं लागेल लेग बायच्या स्वरूपात ही 1 धावा. दाफलकाचा विचार केला. 21 धावा शुभ संख्या. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 21 धावा दाफलकावरती आहेत. नक्कीच बघा सदेश पाटील सर ऑफिशियल पंचायत लेग बायज विकेट नसेल या स्पर्धेमध्ये याची देखील दक्षता घ्या. बॉलिंग ट्रॅक वरती परीक्षितला आपण पाहतोय. नक्कीच आमच्या समेत मग असे टेक्निकल टीम मध्ये जॉईन होते आणि नक्कीच राहताना जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह याच्या वतीने नक्कीच काम बजवत असतात. सातत्याने स्पर्धेमध्ये ते देखील सातत्याने टीम मध्ये जॉईन असतात. हे नक्कीच आता मात्र खेळताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा खेळाडू नाही या मेथील या गोशांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये आलेल्या या 2 धावा. 2 धावाच्या मदतीने दाफलकावरून पोहोचले तब्बल 23 रन्स स्कोर कार्ड. 23 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 23 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आमच्या टेक्निकल रूम मध्ये नक्कीच रुपेश आमच्या समोर जॉईन आहेत आणि खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. काय फलंदाजी केली होती मागच्या मॅच मध्ये.
यावेळेस परत एकदा पूल केला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला होता, फॉलो थ्रूला स्वतः गोलंदाज आला होता, परंतु इथे मात्र ही एक धाव, या एका धावाला मात्र कोणी रोखू शकणार नाही. या एक धाव तर मात्र 51 झाले. धावांचा जर विचार केला तर 24 धावा धावफलकावरती आहेत, 24 ऑन बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 34 षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती यावेळेस. राईट टाइम ओव्हर द विकेट यावेळेस. बॉल तयार आहे, हाफ ट्रॅकर बॉल हवेमध्ये फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. नो मॅच लँडिंगला चेंडू अदळलाय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलकात पोहोचले. 26 ऑन बोर्ड. शेवटचे 3 बॉल अजून उर्वरित आहेत. थोडस मित्र म्हणजे यावेळेस लो स्कोरिंगच्या दिशेने ही मॅच मात्र वळते की काय. धावांचा जो विचार केला 26 धावा धावफलकावरती आहेत आणि मागच्या मॅच मध्ये जो विचार केला तब्बल 37 धावा मात्र इथे बनल्या होत्या. त्याप्रमाणे थोडेसे लो स्कोरिंग नक्कीच असतील. पुढचा बॉल यावेळेस शेवटचे 2 बॉल. यावेळी सप्पा पडल्यानंतर इथे मात्र डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कमालीची गोलंदाजी, कौतुक करावं तितकं कमी आहे सर्व गोलंदाजाचं. नक्कीच नितेशचा जो विचार केला, काय गोलंदाजी केली होती, फक्त 1च धाव त्यांनी मात्र खर्च केली होती. तदनंतर आपण पाहिलं तर परीक्षित आता नक्की चांगली कामगिरी करतोय, फक्त 6 धावा खर्च केल्यात. यावेळेस पूल केला लेग साईडच्या दिशेने, इथे मात्र मिळतील परत एकदा या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 29 आकड्यावरती. आता मात्र येणारे 24 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 30 रन्स टू विन फ्रॉम 24 बॉल्स. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. लगेच एका बाजूला प्रणव वेलावत बाग मांडला, त्यासमोर फाईट करत असताना सिद्धिविनायक श्रीवर्धन हा संघ मात्र खेळतोय. आता मात्र गरज आहे सिद्धिविनायक श्रीवर्धन या संघाला येणारे 24 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. चांगली मॅच. तर नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतोय देणगी आमच्या मंडळाला आले त्याचं नक्कीच एकदम हे नाव वाचून दाखवतो. नक्कीच शिरीष पाटील यांच्या वतीने 1000 रुपये, त्यानंतर मंगेश पोलेकर यांच्या वतीने 2100 रुपये, रवींद्र नागवेकर यांच्या वतीने 500 रुपये, साजन पुसाळकर यांच्या वतीने 100 रुपये, रामकृष्ण मांजरेकर 2100 रुपये, त्यानंतर राजेंद्र नेवरेकर यांच्या वतीने 2000 रुपये, विश्वास तोडणकर यांच्या वतीने 1000 रुपये, गजानन पेडणेकर यांच्या वतीने 500 रुपये, पांडुरंग तोडणकर यांच्या वतीने 5000 रुपये, प्रियंका कदम यांच्या वतीने 1100 रुपये, त्यानंतर सुजाता तोडणकर यांच्या वतीने 100 रुपये, अभिषेक मांजरेकर यांच्या वतीने 500 रुपये, वैशाली मांजरेकर यांच्या वतीने 500 रुपये, मंगेश मांजरेकर यांच्या वतीने 2000 रुपये, रंजन कोलतरकर यांच्या वतीने 500 रुपये, विजय पाटील यांच्या वतीने 500 रुपये, जितेंद्र सातनाक यांच्या वतीने 1100 रुपये, राजेश भाटकर यांच्या वतीने साजेश भाटकर यांच्या वतीने 1000 रुपये, त्यानंतर रुची बोरकर यांच्या वतीने 2100 रुपये, दीपक देवकर यांच्या वतीने 1010 रुपये, वैभव पाटील यांच्या वतीने 500 रुपये, प्रभुचंद्र लाड यांच्या वतीने 2000 रुपये, त्यानंतर आशुतोष पाटील यांच्या वतीने 2000 रुपये, त्यानंतर सूरज करदेकर यांच्या वतीने 500 रुपये, सुयोग नरवणकर यांच्या वतीने 1000 रुपये, प्रशांत पाटील यांच्या वतीने 500 रुपये, प्रतोष कोलकर यांच्या वतीने 1100 रुपये, ऋषिकुमार मोहित यांच्या वतीने 500 रुपये, चलेंद्रजी पोलेकर यांच्या वतीने 1000 रुपये, अभय पोलेकर यांच्या वतीने 501 रुपये. नक्कीच सर्व देणगीदारांची इथे मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. त्यांच्या वतीने देणगीचा मात्र इथे स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि आभार. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या वतीने आपण पाहतोय प्रथम क्रमांकासाठी आणि द्वितीय क्रमांकासाठी जे आकर्षक आपण चषक पाहतोय, समजणारे चषक आहेत.
खऱ्या अर्थाने जे आम्हाला नक्कीच पुरस्कृत करण्यात आले. प्रथम क्रमांकाचा जो चषक आहे तो नक्कीच सन्मान्य निशान चषक यांच्या वतीने नक्कीच देण्यात आलाय. प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतो त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं चषक आपण पाहतोय ज्याच्या वतीने आलाय सिद्धार्थ राजेंद्र बोरकर यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आलाय. द्वितीय क्रमांकाची जी ट्रॉफी आपण पाहतोय त्यासाठी. आणि त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय जी ट्रॉफी आपण पाहतोय त्यासाठी क्रिशा प्रियतेज कर्देकर, त्याचप्रमाणे ओजस्वी प्रियतेज कर्देकर यांच्या वतीने उत्कृष्ट गोलंदाजासाठी जी आपण ट्रॉफी पाहतोय ती पुरस्कृत करण्यात आली. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज त्यासाठी जी ट्रॉफी आपण पाहतोय ती नक्कीच सन्मान्य ओमकार दातार यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आली. त्यानंतर अंतिम सामनावीर म्हणजे फायनलचा जो सामनावीर मॅन ऑफ द मॅच त्यासाठी रियांश पराग तोडणकर यांच्या वतीने ट्रॉफी आली ती नक्कीच त्यांच्या वतीने अंतिम मॅच साठी म्हणजे फायनल साठी. त्यानंतर खऱ्या अर्थाने मोलाचं म्हणजे महत्वाचं जे पारितोषिक असतं मालिका विजय मॅन ऑफ द सिरीज त्यासाठी सन्मान्य राकेश श्रीराम मांजरेकर यांच्या वतीने ट्रॉफी नक्कीच पुरस्कृत करण्यात आली. त्यानंतर जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय नक्कीच जे सर्व मान्यवरांना देण्यात आले त्यांच्या वतीने आपण खऱ्या अर्थाने श्री तुषार वनकर साहेब यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आले सन्मान चिन्ह जे आपण पाहतोय. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी जे आपण थम्सअप जे पाहत होतो खऱ्या अर्थाने कालचा दिवस आणि आज देखील ज्यांच्या वतीने खऱ्या अर्थाने प्लेयरला थंड करण्याचं काम होतं आशुतोष पाटील यांच्या वतीने नक्कीच पुरस्कृत करण्यात आलंय. आणि की जर सन्मान्य प्रतोषजी कुलतरकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच भावेशजी मांजरेकर यांचे शुभाचे अजित साहेबांचे ते सन्मानित मात्र केला जाईल. अजितजी भाटकर साहेब यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच मायाची प्रेमाची आपुलकीची अपघात शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ त्यांचं त्याच्या वतीने स्वागत केलं जातंय आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र इथे सन्मानित केलं जातं. यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर नक्कीच आपल्या साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान कुलतरकर साहेबांचा इथे मात्र यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि नक्कीच सरपंच बाग मंडळाचे पॅशिंग व्यक्तिमत्व याच्या शुभाचं आपण पाहतो करताना यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. मायाची प्रेमाची आपुलकीची अपघात शाल त्यांच्या खात्यावरती सोपवली जाते आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं मात्र इथे सन्मानित केलं जातं. धन्यवाद साहेब आपण आलात वेळात वेळ काढल्याबद्दल आभार. आणि त्यानंतर रितेश मुरकर यांच्या वतीने 1001 रुपयाची देणगीचा स्वीकार झालाय. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी. नक्कीच रितेश मुरकर सरांचा जो विचार केला कॉमेंटेटर आहेत कालच्या दिवसामध्ये देखील सुरुवात केली चांगली. आज देखील नक्कीच त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पहिला बॉल या वेळेस आपण पाहतोय ऑन साइडला पुल केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल 1 बाउंड सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार क्लास फटका. दोन बॉलचा खेळ झालाय आणि 6 धावा फलकावरती या 6 ऑन बोर्ड. नक्कीच प्रशांत पाटील यांना विनंती असेल नक्कीच आर्यन पाटील ते मात्र इथे उपस्थित नक्कीच खऱ्या अर्थाने त्यांच्या वतीनं इथे मात्र ते स्वीकार इथे मात्र करतील. यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आर्यन पाटील नक्कीच तिथे मात्र स्वीकार करतात. नक्कीच त्यांची पिताश्री आहेत प्रशांत पाटील साहेबांचे इथे यथोचित मान सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. भावेश मांजरेकर यांच्या वतीने मायाची प्रेमाची आपुलकीची अपघात शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र इथे सन्मानित केले जात आहे. धन्यवाद आभार. हे सगळे मॅच कडे दाखल करून पोहोचले 9
शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. 5 बॉलचा नक्कीच खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती जर विचार केला व्हाईट प्लस 1 आपल्याला पाहायला मिळालं. तदनंतर डॉट बॉल, तदनंतर 4 धावा, तदनंतर 2 धावा, तदनंतर 1 आणि आता मात्र हा 6वा बॉल आपल्या समोर असेल. शिवांश 11 वडोली टीमचे सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लगेच स्टेजच्या बॅक साईडला या. व्यासपीठाच्या बॅक साईडला आपण जमा व्हायचं. टीम मीटिंग आहे तुमची विनंती असेल. शिवांश 11 वडवली संघाचे सर्व प्लेयर्सला विनंती आहे स्टेजच्या बॅक साईडला आपण जमा व्हायचं आहे. यावेळेस पूल केलेल्या एक्साच्या दिशेने फटका अचूक इथे मात्र जाईल सीमारेषा पार. हा येतोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. आय फलंदाजी करतो इथे मात्र पहिल्या षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. धावांचा जर विचार केला तर 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 ऑन बोर्ड, 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 15 धावा धावफलकावरती तब्बल आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर विचार केला तर 15 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. येणारे 18 बॉल आणि 15 धावांची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि करताना विचार केला तर येणारे 18 बॉल आणि नक्कीच 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नवीन नागवेकर आपण कुठे असाल तर त्वरित आपण कॉम्बॉक्स मध्ये या. नवीन नागवेकर आपण असाल तर नक्कीच कॉम्बॉक्सची भेट द्या. येणारे 18 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आज पण शांत आहे याचा अर्थ असा नाही. यावेळेस लेगसरच्या दिशेने फटका सजवलाय आणि इथे मात्र आपण पाहतो लेगसरच्या दिशेने फटका सजवलाय चांगल्या रीतीनं आणि आता मात्र ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सोळा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात आणि धावफलकाचा जर विचार केला धावफलक पोहोचले तब्बल 16 या धावसंख्येवरती 16 ऑन बोर्ड. आता मात्र धक्का क्रमांक पहिला लागत असताना या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आत इनॅट नंबर 3 वरती नवीन फलंदाज स्वरूपला आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती याला. स्वरूपला आपण पाहतो यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. यावेळेस आपण पाहतोय ऑफ साईडच्या दिशेने मात्र फटका सजवला होता. थर्डमॅन रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि खेळताना जर धावांचा जर विचार केला 17 धावा धावफलकावरती आहे. 17 ऑन बोर्ड. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच आमच्या समय जॉईन झाले तर खेळाचे प्रॉपर रायटर जे गणेश स्पोर्ट्सचे आपण पाहतोय. नक्कीच मयुरेश मानसेकर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मयेकर सगळी दुरुस्ती आहे. नक्कीच मयुरेश मयेकर इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच खेळाचे मानसेकर असतील नागवेकर असतील सातत्याने हे नाव नक्कीच सिमिलर आहे. सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं.
धावांचा जो विचार केला धावफलक पोहोचला तब्बल 19 या आकड्यावरती 19 रन्सचा स्कोर कार्ड. आणि याच दरम्यान अमितजी गुरमोडे साहेब पत्रकार आहेत. नक्कीच त्यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. पुढचा बॉल यावेळेस विचार केला तर नक्कीच चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती 19 रन्स स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तसा बनतो ला- प्रथम आहे रामदादांचं नातू हे श्रीराम. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. लेग साईडच्या दिशेने फटका सजवला. आडवा बॅट नाही तर मात्र फटका सजवला आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती स्वतः मित्र कॅप्टन यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आला. प्रणवला आपण पाहतोय. कोणाला तरी बोलाव ना फक्त आणि फक्त 5 धावा इथे मात्र खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये इथे मात्र प्रणवने. आणि आता मात्र जो विचार केला 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. 20 धावा फलकावरती आहेत. आता विचार केला तर येणारे 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. लिडिंग स्कोर पडला. येणारे 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता यावेळेस मॅच मध्ये. मला हसायला आलाय हो. राईट राऊंड विकेट यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला हव्यामध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक खाली जज करतोय. चुकी घडणार नाहीये मैदानाच्या आत. इथे मात्र वरता बॉल लागे. धक्का क्रमांक लागत असताना तिसरा फलंदाज बॅक टू डग आउट. लिहून देणार नाही तुझ्या ह्याच्या राईट आर्म यावेळेस राऊंड विकेट. इथे मात्र बॉलर तयार परत एकदा. नवीन फलंदाज इथे मात्र मैदानाच्या आत परीक्षित आपण पाहतोय. राहताना जय गणेश स्पोर्ट्सचा एक मेंबर आहे परीक्षित बॅटिंग साठी आलाय. पुढच्या जे- ऑफसाईडच्या दिशेने यावेळेस धक्का क्रमांक सलगचा दुसरा लागत असताना मैदानाच्या आत घडलंय काय. सलगची दुसरी विकेट. विकेटचं पतन. फलंदाज आल्या पावली माघारी परतताना फलंदाज बाद. ऑन हॅट्रिक यावेळेस हा गोलंदाज आहे. आता मात्र हॅट्रिक इथे मात्र आजच्या दिवसामध्ये संपादित करेल का. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर हॅट्रिक कोणीही संपादित केली नाहीये. परंतु आता मात्र ही हॅट्रिक इथे मात्र हा गोलंदाज संपादित करेल का. समीरला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. सलगच्या पहिल्या दोन्ही बॉल वरती विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं.
यावेळी सप्पा पडल्यानंतर उशी घेतलेला बॉल पाहायला मिळाला. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही एकही डाव आता मात्र बनवल्या नाहीयेत. काय गोलंदाजी, कमाल गोलंदाजी पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून. लाजवाब. यावेळेस मी तर म्हणेन कमबॅक करतात की काय हा संघ. परत एकदा लिडिंग आहे. ज्यावेळेस काय चाललंय, फलंदाज इथे मात्र आल्या पावली माघारी परत जातात. इथे मात्र तो विचार केला तू चल मे आया, असंच काहीतरी समीकरण या फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत इथे मात्र घडत असताना. आता नक्कीच समीकरण बदललंय. जिथे गरज होती 12 बॉल धावाची, आता मॅच आली आहे. येणारे 8 बॉल आणि 10 धावांची गरज. कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली ही मॅच. सरड्यासारखा रंग बदलणार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. काय मॅच आहे, कमालीची मॅच. इथे मात्र एका बाजूला होप्स नक्कीच सोडले होते, परंतु काय कमबॅक केलं त्या गोलंदाज समीरने. कौतुक करावं तितकं कमी. येणारे 8 बॉल आणि आता 10 धावांची गरज या मॅच मध्ये. कोण बनेल या मॅचचा सिकंदर ती येणारे वेळ सांगून जाईल. महत्वाची लढत आहे. हवेमध्ये फटका. परत एकदा यावेळी संधी आहे. नोमॅस लँडिंगला चेंडू आदळलाय. इथे मात्र पाहावं लागेल मिळतील ही या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय तब्बल 22 या आकड्यावरती. 22 ऑन बोर्ड. यावेळेस मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्मान्य अमितजी घोडमोडे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. पत्रकार आहेत अमितजी घोडमोडे साहेब यांचं यथोचित मान सन्मान नक्की सन्मान्य रुपेश यांच्या वतीने करण्यात येतोय. बायची प्रेमाची आपुलकीची अपघात शाल आणि त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन आणि त्याचप्रमाणे सन्मानचिन्ह देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नक्कीच आमच्या समोर आपण पाहतोय खरा होता कॉम बॉक्स मध्ये जोडले गेलेत नवीन नागवेकर. नक्कीच कॉमेंटेटर आहेत. राहताना सातत्याने उभरत सितारा म्हणून ज्यांची मी ओळख करत असतो. नेक्स्ट मॅच साठी नक्कीच त्यांचा आवाज आपण आपल्याला ऐकायला मिळेल. हेच नक्कीच सातत्याने कुठेही समालोचनासाठी असेल का नक्कीच पहिली संधी ते आम्हाला देतात. खऱ्या अर्थाने संपूर्ण मागच्या वेळी देखील आम्हाला नक्कीच आणण्याचं सोडायचं काम नक्कीच त्यांचं होतं. सातत्याचं प्रेम आहे, भावांचं प्रेम आहे आणि सातत्याने असंच प्रेम कायम राहावं. आमच्या मागे पाठिंबा नक्कीच राहावं. वळे मॅच कडे दाखवलं जाऊन पोहोचले तब्बल 23-23 ऑन बोर्ड. आता येणारे मात्र 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आणि की अमित घोडमोडे साहेब पत्रकार आहेत त्यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं याच्या मात्र मंडळाला 1100 रुपयाचं नक्कीच तिथे कॅश प्राइज झालंय. पाहतोय नक्कीच मंडळाला देणगी आली. देणगीचा स्वीकार झाला. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद, आभार. येणारे 6 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. येणारे 12 बॉल होते तेव्हा 10 धावांची गरज होती. आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल 7 धावांची आवश्यकता. त्याचा विचार केला मॅच असं इझी वाटत होती, परंतु आता मात्र थोडंसं टफ ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एक नक्कीच वेगळ्या वळणावरती ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सरड्यासारखा रंग बदलते प्रत्येक मॅच वरती. आणि आता मात्र येणारे 6 बॉल 7 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. यावेळेस गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आयुष एक छोटा खेळाडू आहे, परंतु कशा प्रकारे गोलंदाजी इथे मात्र करतोय ते देखील पाहावं लागेल. त्याच दरम्यान आपण पाहतोय संतोषजी नागवेकर यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच संतोषजी नागवेकर साहेब आपण या व्यासपीठावरती नक्कीच सर यास नक्कीच व्यासपीठावरती स्थान पण नवा वाईट बॉल. या दरम्यान सन्मान्य
प्रीतमजी वाडकर साहेब यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नक्कीच माणसं तिथे मात्र तैनात आहे. खऱ्या अर्थानं प्रमुख उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुपारचे 12:08 आता मात्र झालेत. नक्कीच श्रीवर्धन दांडा भंडारी समाजाचे अध्यक्ष सन्मान्य योगेशजी मांजरेकर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब आपण या वेलकम. घरी जा तिथं. नक्कीच खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय निलेशजी सातनाग साहेब नक्कीच इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांची नक्कीच आज लग्नाचा वाढदिवस आहे. नक्कीच अॅनिव्हर्सरी आहे. त्यांना नक्कीच सर्व आमच्या टीम कडून नक्कीच शुभेच्छा. नक्कीच आयुष्य लाभो दोघांनाही. हॅपी अॅनिव्हर्सरी संपूर्ण आमच्या टीम कडून संपूर्ण आमच्या भंडारी समाजाकडून. उद्दंड आयुष्य लाभो तुमच्या दोन्ही जोडीला. यावेळी तिथे मात्र लॉफ्ट केला लेग साईडच्या दिशेने फटका सजवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला भेदून गेलाय. सीमा रेषा पार हा येतोय. अगदीच्या कारकिर्दीने दाखवण्याचा क्लास फटका आणि फटक्याचा चटका लागत असताना टीमला चौकार 4 आणि नक्कीच सिद्धिविनायक श्रीवर्धन या संघाने मात्र सामना हा मात्र विन केलाय. जिंकलेल्या टीमचे हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक.